जमला काय मंडळी? हां, याला डार्क करायला पाहिजे. आता मला काही येत नाही, पण प्रयत्न केला. रुद्रांशच्या स्कूलचा युनिफॉर्म काढायचा आहे. आता बघा, आता जमतो की नाही माहीत नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का? एकतर आपण आता बऱ्याच दिवसानंतर वह्या पुस्तका धरतो आणि एवढं काही जमत नाही आपल्याला. शर्ट तर ऑलमोस्ट जमलेलाच आहे. पॅन्ट तेवढी बाकी आहे. पॅन्ट पण व्यवस्थित जमली नाही, पण प्रयत्न केला ट्राय करायला. काय हरकत, मुलांना काढता येत नाही. आणि अशा गोष्टी. आता हे शाळेचा युनिफॉर्म झाला. आता याच्याबद्दल सेंटेन्स लिहायचे आहेत, तर आता रुद्रांशला सांगते स्पेलिंग, तो लिहिणार. तयार आहे रुद्रांशच्या शाळेचा युनिफॉर्म, शर्ट पॅन्ट. ना लिहिलं का? दिस इज माय स्कूल युनिफॉर्म, हाफ शर्ट हाफ पॅन्ट, ब्लू कलर चा पॅन्ट आहे आणि शर्ट इज ब्लू व्हाईट येलो कलर. ब्लू आहे नाही तर काय आहे तर त्याचं पॅन्ट इथं नाही आहे, पण आहे का नाही, फक्त चित्र काढायचं आहे इथं. गव्हाचं पीठ संपलं होतं, तर दुपारच्या वेळामध्ये मी गहू इथे नीट करून घेते. गहू तर राशनचेच आहेत, आम्ही राशनचेच वापरतो गहू. पण आई आली होती त्यावेळेस मी संपूर्ण गहू स्वच्छ केले होते. जे मोठे माती वगैरे असतील, मोठे मातीचे खडे असतील ते काढून घेतले होते. बऱ्याच प्रमाणामध्ये साफ केलं होतं. त्यामुळे आता फक्त एक हात फिरवायचं आणि पाकडून घ्यायचं, म्हणजे सुपाचा एक फटका लावायचा. धूळ असेल, रज्जी असेल तर ते निघून जाते. आता गहू स्वच्छ करून ठेवते आणि संध्याकाळच्या टायमाला म्हणजे 4 वाजले की मी दळायला घेऊन जाणार. गिरणी तशी जवळच आहे. इथे 2-4 गिरण्या आहेत, पण ही आमच्याकडे थोडीशी जवळ आहे. एकदम जवळ पण नाही आणि एकदम लांब पण नाही. आम्ही तिकडे फिरायला वगैरे जातो, तिकडेच आहे गिरणी, तर तिथेच आम्ही घेऊन जातो. छोटीशी आहे पण छान दळून देते. आणि जिकडे मोठ्या गिरण्या आहेत ना, एकदा नेलं होतं पण ते पीठच बिघडलं बाबा. चपात्या फुगत पण नव्हत्या, कशा वातड होत होत्या आणि एकदम असं रवाड दळलं होतं आणि ते चांगल्याच नव्हत्या होत, एकदम कशाच तरी होत होत्या. तेव्हाचं मी तिकडे नेत नाही. हे कधी म्हणजे इकडे आम्ही नेतो ना, ते कधी गावाला वगैरे जातात, कुठे पण जातात त्यावेळेसच बंद असते, एनी टाईम चालू असते. नाहीतर इकडची गिरणी बंद असेल ना तर मी दुसऱ्या गिरणीमध्ये नेत नाही. एकदा नेलं होतं दुसऱ्या गिरणीवर, तर पीठ बिघडला होता. मग तेव्हा मी मंडईला गेलो होतो रुद्रांशच्या आत्याच्या गावाला. तर तिकडे ना सूप विकणारे लोक आले होते. मंडईत नव्हते आले, मंडई संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले होते. त्यावेळेस मी हे सूप घेतलं बघा. हा एक घेतला आणि हा एक घेतला. तर हा जरा छोटा आहे आणि हा मोठा आहे. 150ला एक. तर अशा पद्धतीचे जे सूप असते ना, तर याच्याने पाकडता येते, कोळिंचता येते, वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला धान्य साफ करता येते. तर मला हेच जमते, हेच कड असते. जे प्लास्टिकचे सूप असते ना त्याच्याने अजिबात येत नाही. आणि हा एकदम मस्त प्लेन सूप असते आणि प्लास्टिकचे सूप इथे उंच असतात, मग पाकडताना ते दाणे सगळे असे समोर सांडतात आणि याच्याने चांगला फटका देऊन पाकडता येते. जसे एकदम टिपिकल बाया पाकडतात ना गावखेड्यातले, तशा पद्धतीने. आणि छान येते, मला सगळं काही करता येते सूपानी. तर हे सूप बघत होती मी भरपूर दिवसापासून, ते काही मिळत नव्हते. आता मग मिळाले तर मी एकाबरोबर 2 सूप घेतले. तर आता हे चांगले वाढलेले आहेत, कमच्याचे आहेत, बांबूच्या ज्या कमच्या असतात त्याचे आहेत. आणि बांबूच्या हा मजबूत असते, टिकाऊ असते. आता याला पेंट मारायचं. पेंट घेऊन आणणार, ब्रश आणणार आणि पेंट लावून घेणार आणि चांगलं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. म्हणजे कडक होतात ते सूप आणि चांगलं टिकाऊ पण होतात, अजिबात काही होत नाही त्याला 2-4 साल तरी. माझ्याकडे तो एक सूप आहे, आईने दिलं होतं जेव्हा मी इथे राहायला आली होती. साताऱ्याहून बदली झाली त्यानंतर आम्ही इकडे राहायला आलो, तेव्हा त्या आईने सूप दिलं होतं. पण ते सूपने काय स्वच्छ काय म्हणजे पेंट वगैरे असं काही लावलं नाही ना, त्याच्याने तो खराब झाला. याला पण लवकर आता पेंट लावायला पाहिजे. चांगले सुकलेले आहेत, आता लावणार एखाद दिवशी. आणि छान आहेत. मला तर काही घेता येत नाही, पण त्या मावशी होत्या, म्हणजे रुद्रांशच्या पप्पाची आत्या, मी मावशी म्हणते त्यांना, त्या मावशी होते, त्यांनीच मदत केली सूप घ्यायला आणि छान वाटले, आवडले. एक छोटा एक मोठा असे 2 सूप घेतले मी. तर मला हे 300ला 150ला एक असे सूप पडले. आणि असं तर महाग पण असतात, एकाची किंमत 200 पर्यंत वगैरे असते. पण ते जरा ओळखीचे होते, त्यांनी 20 रुपये कमी केले, नाही ते 170ला सूप असं म्हणत होते. आणि बघा मी इकडे बोलते ना तर हे किती गोंधळ करतात.
हे असेच करतात. जर का आपण मोबाईल बोलायला घेतलं ना तर इतके गोंधळ करतात. हे आमचे लवबर्ड असे आहेत. तर असे आहेत हे सूप, खूप छान आहेत. आणि आमच्या भागामध्ये ना जास्तीत जास्त गावखेड्यात तर ह्याच सुपाचा वापर करतात. प्लास्टिकचे तर आत्ता निघाले ते पण प्लास्टिकचे सूप पण टिकतात. टिकत नाही असं नाही, पण ते आपल्याला कडसत नाही, जमत नाही. आमची सवय कशी आहे, बांबूच्या सुपाने पाकडायची सवय आहे, तर ते आपल्याला तेवढे सहजासहजी जमत नाही. दुपारचं जेवण झाल्यानंतर मी भांडे घासत नाही आणि संध्याकाळी कधी खूप जास्त असतील तर संध्याकाळी घासते, नाहीतर मग रात्रीचं जेवण झालं किंवा स्वयंपाक झाल्यानंतर वगैरे असं घासते मी भांडे. तर माझा स्वयंपाक पण होतो आहे आणि ते बेसिंगमध्ये भांडे पण घासून घेते. भात थोडंच करायचं होतं, भाजी पण होत्या. सकाळी मी 2 भाज्या केल्या होत्या त्याच्यामुळे, आणि गरमागरम थोडासाच भात ठेवून दिला आणि भांडे पण घासते. म्हणजे एका वेळेस आपले 2 कामही होतात. आणि भांडे घासायच्या ना खरं म्हणजे मला कंटाळा येतो. थोडं थोडं असतील आणि सारखं सारखं घासायला एकदम जास्त झाले की मग टोपला भरून मग एका दमात घासते मी. म्हणजे संध्याकाळचं काय, दुपारचं काय, दोन थाल्या पडतात आमच्या, 2 ताटं पडतात आणि वाटी ग्लास असं पडते. मग काय तेवढंसं घासत बसणार. मग संध्याकाळीच मी सगळे भांडे एका दमात घासून घेते. आपला किचन ओटा पण क्लीन होतो आणि मग रात्रीची पण सगळी मिळून भांडी घासलं तर टोपलाभर भांडी होतात. नाहीतर 2-2 भांडी घासायला सुद्धा कंटाळा येतो. आपल्या बायांचंही वेगळंच असते नाही का. तीच भांडी ठेवा, तीच भांडी घासा, तेच रिपिटेशन चालू असते. आणि माणसं कमी असतात पण भांडी भरपूर असतात. म्हणजे खराब झालेली भांडी भरपूर असतात.